नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 त्या ठिकाणी जाहिराती लवकरच आपल्याला प्रेफरन्सच्या माध्यमातून देण्याची सुविधा सुरू होईल. आणि आपण जर पाहिलं तर आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था रयत शिक्षण संस्थेमध्ये जागा येणार की नाही असा प्रश्न अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये उपस्थित आहे. त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची न्यूज म्हणजेच आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच 15 जूनपासून त्यांना शिक्षकांची खरं तर गरज आहे. परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. जवळपास 1000 जागा जवळपास रयत शिक्षण संस्थेमध्ये रिक्त असल्याचं आपल्याला समजतं आहे. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या देखील जागा आहेत. परंतु त्या ठिकाणी रयतची असणारी जी केस आहे त्या केसमुळं खरं तर या जागा या पहिल्या फेजला येतात की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु त्या ठिकाणी त्या केसला सोडून देखील मे 2025-26मध्ये म्हणजे नुकतंच आता मे 2026मध्ये बरेचसे शिक्षक रयत शिक्षण संस्थेचे रिटायर्ड होत आहेत. आणि जर या संस्थेच्या जागा जर त्या ठिकाणी पोर्टलला आल्या म्हणजे येणार तर आहेतच, पण जास्तीत जास्त जागा जर या पोर्टलला आल्या तर नक्कीच मागील भरतीप्रमाणे बऱ्याच अभियोग्यताधारकांना या रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉब करण्याचं त्यांचं स्वप्न जे आहे ते 100% पूर्ण होईल. कारण की ही खूप मोठी आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था जी विदाऊट इंटरव्ह्यूला येते आणि एकही रुपया त्या ठिकाणी अभियोग्यताधारकांना लागत नाही. तर लवकरात लवकर ही भरती देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्या संदर्भातच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तात्पुरत्या स्वरूपात नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने आहे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित, विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित विभागाकडे तासिका तत्वावर लमसम तत्वावरील शिक्षकांच्या हंगामी व तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष 2026-27साठी करावयाच्या आहेत. तसेच वसतिगृहासाठी हंगामी तत्वावर अधीक्षक, स्वयंपाकी व पहारेकरी यांच्या नेमणुका करावयाच्या आहेत. याची सविस्तर माहिती आपल्याला त्यांची जी वेबसाईट आहे www.rayatshikshanasanstha education या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता इंटरव्ह्यू नक्की कधी आहे? पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागासाठी उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी गुरुवार दिनांक 11/6/2026 म्हणजे येत्या पुढच्या गुरुवारी 11 तारखेला 11 जून 2026ला सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे येथे समक्ष उपस्थित राहावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्या, त्या ठिकाणी उपस्थित राहा. कारण की मी भले म्हणतो अनुदानितवरती जर तुमची निवड झाली, भरती होतपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काम केलं तरीही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. दुसरी गोष्ट, बरेचसे कर्मचारी हे आपण जर पाहिले तर कनिष्ठ महाविद्यालयासाठी व वसतिगृहासाठी कर्मचारी उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी गुरुवार दिनांक 11/6/2026 रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथेच त्या ठिकाणी जायचं आहे. अर्ज करण्याची पद्धत, अर्ज मुलाखतीचे ठिकाणी रक्कम ₹100 रोख भरून दिले जाईल. मुलाखतीचे ठिकाणी विहित नमुन्यातील नोकरी अर्ज भरून देणे आवश्यक आहे. अर्जासोबत पदवी व पदव्युत्तर पदवीची गुणपत्रके व प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र व इत्यादींच्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी साक्षांकित प्रती मूळ कागदपत्रांवरून तपासल्या जातील. तर सर्वांनी नक्कीच या संस्थेमध्ये जॉब करायचं ज्यांना नक्की पुढं स्वप्न आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी जा. कारण की जर तुमची नेमणूक अनुदानितला झाली आणि ही भरती थोडासा कालावधी पुढे गेला तरीही तो कालावधी, सेवेचा जो कालावधी आहे तो तुमचा पुढे काउंट केला जातो. हे लक्षात ठेवा. हे नवीन पत्र आलेलं आहे, त्यामुळे याची डिटेल्ड जाहिरात देखील मी आपल्या चॅनेलवरती उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून कोणकोणती पदं आहेत त्याचाही तुम्हाला थोडक्यात अंदाज येईल. डॉक्युमेंट्स पाहून घ्या. डॉक्युमेंट्स अशा पद्धतीचे आहेत, ते सुद्धा तयार करून तुम्ही जाऊ शकता. तर नक्कीच या रयत शिक्षण संस्थेच्या जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलच्या मार्फत देखील पाहायला मिळतील, जेणेकरून बऱ्याचशा जागा या पवित्र पोर्टलमार्फत रयत शिक्षण संस्थेच्या भरल्या जातील. तर सर्वांचं काम या भरतीमधून हवं यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.